प्रतिबिंब जनमानसांचे। सावेडीत स्पाच्या नावाखाली देह व्यापाराचा अड्डा उघड। ॲक्यूम स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा, 4 युवतींसह 7 जण ताब्यात। अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल। अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगर पुन्हा एकदा चर्चेत आले असून आलिशान इमारतीत सुरू असलेल्या कथित हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। डौल्या हॉस्पिटल समोरील साई मिडास इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या ॲक्यूम स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने 27 मे रोजी रात्री धाड टाकत मोठी कारवाई केली। सावेडी परिसरातील या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या पथकाने ही कारवाई केली। छाप्यामध्ये 4 युवतींसह संतोष बघे, अनिकेत बजाटे, काळूराम समिंदर आणि सज्जन सहदेव हे आरोपी आढळून आले। सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार आज 28 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईनंतर सावेडी परिसरातील इतर स्पा सेंटरवरही संशयाची सुई फिरू लागली आहे। स्पाच्या आड सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांचा पुढचा छापा कधी पडणार असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। दरम्यान शहरात वाढत चाललेल्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली असून पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धाडसी कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।